आज आपण मराठी व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग संधी आज पाहणार आहोत. त्यातीलही संधीमध्ये स्वर संधीचे प्रकार पाहणार आहोत. संधी म्हणजे काय? तर वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. जेव्हा दोन वर्ण, मग ते स्वर असो की व्यंजन असो की विसर्ग असो, या दोन वर्णांना जेव्हा एकत्र आणलं जातं तेव्हा त्याला संधी असे म्हणतात. जेव्हा दोन वर्ण एकत्र येतात तेव्हा संधी असे म्हणतात. याला सांधणे किंवा जोडणे असे सुद्धा म्हणतात. संधीचे 3 प्रकार. त्याच्यामध्ये नंबर 1 स्वर संधी, नंबर 2 व्यंजन संधी, नंबर 3 विसर्ग संधी असे संधीचे 3 मुख्य प्रकार आहेत. सर्वप्रथम आपण स्वरसंधी पाहूया. स्वरसंधी म्हणजे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर हे स्वर असतील तर त्याला आपण स्वरसंधी असे म्हणतो. जर एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे स्वर असतील तर त्याला आपण स्वरसंधी असे म्हणतो. याचा आपण सोप्यामध्ये एक सूत्र पण पाहून घेऊया. आपल्याला स्वर माहित आहेत. स्वर एकूण 12 आहेत. या 12 स्वरांपैकी कोणताही स्वर जेव्हा एकमेकांशेजारी एकमेकांसमोर येतो तेव्हा स्वरसंधी तयार होत असते. पहा, जे एकूण 12 स्वर आहेत, जसे की अ आ पासून अह पर्यंत जे 12 स्वर आहेत, त्या 12 स्वरांपैकी कोणतेही 2 स्वर एकमेकांशेजारी एकमेकांसमोर जर आले असतील तर त्याला आपण स्वरसंधी असे म्हणतो. म्हणजेच स्वर प्लस स्वर इज इक्वल टू स्वरसंधी. आता आपण पाहूया व्यंजन संधी. या व्यंजन संधीमध्ये जेव्हा 2 वर्णांपैकी दोन्ही वर्ण हे जेव्हा व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण हा व्यंजन किंवा दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला आपण व्यंजन संधी असे म्हणतो. पहा, जेव्हा दोन वर्णांपैकी जेव्हा दोन्हीही वर्ण हे व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण हा स्वर असेल तर तेव्हा व्यंजन संधी होते. म्हणजे जर व्यंजन प्लस व्यंजन असेल तर व्यंजन संधी होणार, आणि दुसरं व्यंजन प्लस स्वर असेल तरीही व्यंजन संधी होणार. म्हणजेच एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी दोन्ही वर्ण ही व्यंजने असतील किंवा दुसरा वर्ण हा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. पहा, मी सोप्यामध्ये एक व्यंजन संधीचं सूत्र तयार केलेलं आहे. जेव्हा 2 वर्ण हे व्यंजने असतील म्हणजेच व्यंजन प्लस व्यंजन इज इक्वल टू व्यंजन संधी. म्हणजे जेव्हा 2 वर्ण हे व्यंजन असतील तेव्हा व्यंजन संधी होते. तसेच दुसरा पहिला वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण हा स्वर असेल तेव्हाही व्यंजन संधी होते. समजलं? आता आपण विसर्ग संधी पाहूया. विसर्ग संधी म्हणजे काय? तर एकत्र येणारे 2 वर्ण जेव्हा यातील पहिला वर्ण हा विसर्ग असेल आणि दुसरा वर्ण हा व्यंजन असेल तेव्हा विसर्ग संधी होते. तसेच पहिला वर्ण हा विसर्ग असेल आणि दुसरा वर्ण हा स्वर असेल तेव्हाही विसर्ग संधी होते. याला असं म्हणता येईल की जेव्हा एकत्र येणारे 2 वर्ण यामधील पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर या दोन्हीपैकी जेव्हा येईल तेव्हा विसर्ग संधी असे होत असते. याचंही आपण थोडक्यामध्ये सूत्र पाहून घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं समजेल. पहा, तर पहिला वर्ण हा विसर्ग असेल आणि दुसरा वर्ण हा व्यंजन असेल
तेव्हा विसर्ग संधी होते. तसेच पहिला वर्ण हा विसर्ग असेल आणि दुसरा वर्ण हा स्वर असेल तेव्हाही विसर्ग संधी होते. म्हणजेच याला व्याख्येत असं म्हणता येईल की जेव्हा एकत्र येणारे दोन वर्ण यातील पहिला वर्ण हा विसर्ग आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असेल त्यावेळेस विसर्ग संधी होते. समजलं? ठीक आहे. आज आपण फक्त स्वरसंधीचे प्रकार पाहणार आहोत. स्वरसंधीचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यामध्ये नंबर 1 दीर्घत्व संधी, नंबर 2 गुणादेश स्वरसंधी, नंबर 3 वृद्ध्यादेश स्वरसंधी आणि नंबर 4 यनादेश स्वरसंधी. आपण हे आज फक्त स्वरसंधीचे उदाहरण पाहणार आहोत. पहिली स्वरसंधी दीर्घत्व स्वरसंधी, यालाच आपण सजातीय स्वरसंधी सुद्धा असं म्हणतो. यातील पहिला नियम पाहू. दोन सजातीय स्वर एकमेकांपुढे आले असता त्या दोन्ही स्वरांच्या जागी दीर्घ स्वर होतो. म्हणजेच असं म्हणता येईल की जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात, म्हणजे सजातीय स्वर कोणते, जसे की अ प्लस अ, आ प्लस आ, ई प्लस ई. तर विजातीय स्वर कोणते? विजातीय स्वर ई प्लस उ, अ प्लस ई, आ प्लस उ, अशा प्रकारे विजातीय स्वर येतात. पण सजातीय स्वर कोणते? अ प्लस अ प्लस आ प्लस आ, ई प्लस ई, हे सगळे सजातीय स्वर. जेव्हा हे दोन सजातीय स्वर एकमेकांपुढे येतात तेव्हा त्याचा दीर्घ स्वर होतो. याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. पुढचा नियम. जेव्हा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर येतो तेव्हा त्यास दीर्घत्व संधी असे म्हणतात. समजलं? जेव्हा ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वरापुढे तोच, जसे की आ प्लस आच्या समोर आ आलेला आहे म्हणून याची दीर्घत्व संधी ही आज होणार आहे. जसं की उ प्लस उ हे स्वर आल्यानंतर त्याचे दीर्घत्व संधी ही ऊच होणार आहे. म्हणजेच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास त्याची दीर्घत्व संधी होते. तिसरा नियम. जेव्हा दीर्घ संधी होऊन तयार झालेल्या वर्णांना काना, दुसरा उकार किंवा वेलांटी लागते तेव्हा दीर्घ संधी होते. म्हणजे दीर्घत्व संधीमध्ये आपल्याला काना, दुसरा उकार आणि वेलांटी ही पाहायला मिळते तेव्हा तिथे दीर्घत्व संधी होते. समजलं? नेक्स्ट पाहूया याची उदाहरणे. आता आपण दीर्घत्व संधीचे उदाहरण पाहणार आहोत. पहा. सूर्य प्लस अस्त, अ प्लस अ इज इक्वल टू आ, सूर्यास्त. देव प्लस आले, अ प्लस आ इज इक्वल टू आ, देवाले. विद्या प्लस अर्थी, आ प्लस अ इज इक्वल टू आ, विद्यार्थी. महिला प्लस आश्रम, म्हणजेच आ प्लस आ इज इक्वल टू आ, महिलाश्रम. मुनी प्लस इच्छा, ई प्लस ई इज इक्वल टू ई, मुनिच्छा. गिरी प्लस ईश, ई प्लस ई इज इक्वल टू ई, गिरीश. मही प्लस ईश, ई प्लस ई इज इक्वल टू ई, महीश. गुरु प्लस उपदेश, उ प्लस उ इज इक्वल टू दीर्घत्व उ,
गुरुपदेश. भू प्लस उद्धार. उ प्लस उ इज इक्वल टू दीर्घ उ. भूधार. अशा प्रकारे जेव्हा ऱ्हस्व दीर्घ स्वरापुढे तोच ऱ्हस्व दीर्घ स्वर आल्यास त्याची दीर्घत्व संधी होते किंवा दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यानंतर त्याचा एकच दीर्घ स्वर होतो. आय होप तुम्हाला हे उदाहरणासह स्पष्टीकरण समजले असेल. चला तर मग नेक्स्ट उदाहरण आपण नेक्स्ट स्वरसंधी पाहूया. आता आपण स्वरसंधीचा दुसरा प्रकार गुणादेश गुणस्वरसंधी पाहणार आहोत. गुणादेशमध्ये जेव्हा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो तेव्हा आदेश असे म्हणतात. तर पहा, जेव्हा अ आ या पुढे ई ई किंवा उ ऊ रू आल्यास या वर्णांबद्दल अनुक्रमे ए, ओ आणि अर असे वर्ण येतात तेव्हा त्याला गुणस्वरसंधी असे म्हणतात. यालाच आपण थोड्या सोप्या भाषेमध्ये सूत्रामध्ये थोडंसं मांडूयात म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं समजेल. पहा, जेव्हा अ आ याच्या पुढे ई ई हे आले तर त्या या दोघांऐवजी ए असे होते किंवा अ आ पुढे उ ऊ आल्यास त्याचा ओ असे होते. याला गुणादेश असे म्हणतात. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे. अ आच्या पुढे जेव्हा री येते तेव्हा त्याचा अर असा वर्ण उच्चार होत असतो. म्हणजेच एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला गुणादेश स्वरसंधी असे म्हणतात. जेव्हा या अ आच्या पुढे जेव्हा ई ई येते तेव्हा त्याचा ए होतो. याच अ आच्या पुढे जेव्हा उ ऊ येते तेव्हा त्याचा ओ होतो. याच अ आच्या पुढे जेव्हा री येते तेव्हा त्याचा अर असा उच्चार होतो. समजलं? आता आपण काही गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण पाहणार आहोत. पहा, ईश्वर प्लस इच्छा. अ प्लस ई याचं होणार ए, ईश्वरेच्छा. गण प्लस ईश. अ प्लस ई इज इक्वल टू ए, गणेश. उमा प्लस ईश. आ प्लस ई इज इक्वल टू ए, उमेश. चंद्र प्लस उदय. अ प्लस उ इज इक्वल टू ओ, चंद्रोदय. महा प्लस उत्सव. आ प्लस उ इज इक्वल टू ओ, महोत्सव. देव प्लस ऋषी. अ प्लस री इज इक्वल टू अर, देवर्षी. महा प्लस ऋषी इज इक्वल टू आ प्लस री इज इक्वल टू अर, महर्षी. अशा प्रकारे आपण गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण पाहिले स्पष्टीकरणासह. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. आता आपण तिसरा स्वरसंधीचा प्रकार पाहणार आहोत. नेक्स्ट, आता आपण वृद्धी संधी म्हणजेच वृद्धादेश किंवा वृद्धी प्लस आदेश म्हणजेच वृद्धादेश स्वरसंधी पाहणार आहोत. पहा, जेव्हा अ आ यांच्या पुढे जेव्हा ए ऐ हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल ऐ असा आदेश होतो. आदेश होणे म्हणजेच काय? जेव्हा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे यालाच आपण आदेश असे म्हणतो. किंवा अ आच्या पुढे ओ औ हा स्वर आल्यास या दोघांच्या जागी औ असा आदेश होतो.
म्हणजेच असं आपल्याला म्हणता येईल, जेव्हा अ आच्या पुढे ए ऐ आल्यास त्या दोघांबद्दल ऐ असा आदेश होतो, किंवा अ आच्या पुढे ओ औ हा स्वर आल्यास त्याचा औ असा वृद्धी आदेश होतो. याला वृद्ध्यादेश स्वरसंधी असे म्हणतात. ए आणि औ या स्वरांना वृद्धी अशी संज्ञा दिलेली आहे, म्हणून त्याला वृद्धी संधी असे म्हणतात. जेव्हा ऐ आणि औ या स्वरांना वृद्धी संज्ञा दिली, म्हणून त्यांना वृद्धी संधी असे म्हणतात. समजलं? याचंही आपण थोडक्यामध्ये सूत्र तयार करून याचे उदाहरण सोप्यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आपण वृद्ध्यादेशचे सूत्र पाहणार आहोत. व्याख्येचं सूत्रात रूपांतर पाहणार आहोत. आपण पाहिलं होतं वृद्ध्यादेश म्हणजे काय? जेव्हा अ आच्या पुढे ए ऐ आलं तर त्याचा ऐ होणार. अ आच्या पुढे ओ औ आलं तर त्याचा औ असं होणार. ए आणि औ यांना वृद्धी अशी संधी दिली, म्हणून त्यांना वृद्धी संधी असे म्हणतात. कळालं? तर अ आच्या पुढे ए ऐ आल्यास त्याचा ऐ होणार, आणि अ आच्या पुढे औ औ आल्यास त्याचा दीर्घ औ असे होणार. आय होप तुम्हाला सोप्यामध्ये समजले असेल. आता आपण याची उदाहरणे पाहूयात. आपण वृद्ध्यादेश स्वरसंधीचे उदाहरण पाहत आहोत. पहा, 1 + 1 अ + ए = ऐ. 1 1 मत + ऐक्य अ + ऐ = ऐ. मतैक्य. सदा + एव आ + ए = ऐ. सदैव. प्रजा + ऐक्य आ + ऐ = ऐ. प्रजैक्य. जल + ओघ अ + ओ = औ. जलोघ. गंगा + ओघ आ + ओ = औ. गंगोघ. वृक्ष + औदार्य अ + औ = औ. वृक्षोदार्य. आताच आपण वृद्ध्यादेश स्वरसंधीचे उदाहरण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला समजले असेल. नेक्स्ट प्रकार आहे यनादेश स्वरसंधी. स्वरसंधीचा चौथा प्रकार यनादेश स्वरसंधी. जेव्हा ई ई, उ ऊ, री आणि र यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर यनादेश स्वरसंधी होते. यामध्ये 2 संज्ञा आहेत, एक यनादेश आणि दुसरं संप्रसारण. यनादेश कशाला म्हणतात? जेव्हा ई, उ आणि री यांच्याबद्दल य व र असे आदेश होतात, म्हणजेच वर्ण येतात, तेव्हा यनादेश स्वरसंधी असे होते. जेव्हा ई, उ, री यांच्या ठिकाणी य व र असे आदेश होतात, तेव्हा तिथे यनादेश स्वरसंधी होते. याच्याच उलट संप्रसारण आहे. जेव्हा य व र याबद्दल ई, उ, री आल्यास त्याला संप्रसारण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, येथे याचं होणार इथे, ई. नव, नवचं न उ, वच्या ठिकाणी उ घेतलं, याच्या ठिकाणी ई घेतलं. जसं की
कृष्ण या शब्दाचं कृष्ण असं घेतलं. गाई यच्या ठिकाणी गाई हे ई घेतलं. फक्त एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण घेतला, यालाच आपण आदेश असे म्हणतो. तर ई उ री याबद्दल जेव्हा य व र येतं तेव्हा यनादेश होतो. याच्याच उलट जेव्हा य व र यांच्या ठिकाणी ई उ री जेव्हा असे आदेश होतात तेव्हा त्याला संप्रसारण असे म्हणतात. याचेही आपण सूत्र आणि उदाहरणासह स्पष्टीकरण पाहणार आहोत. पहा, यनादेश मध्ये जेव्हा ईच्या ठिकाणी य येणार, उच्या ठिकाणी व येणार आणि रीच्या ठिकाणी र येणार तेव्हा यनादेश स्वरसंधी होत असते. आपण यनादेश पाहिलं. यनादेश ई उ री यांच्याबद्दल जेव्हा य व र येतं तेव्हा यनादेश स्वरसंधी होते. तसंच य व र यांच्याबद्दल जेव्हा ई उ री असे शब्द येतात, आदेश होतो, तेव्हा तिथे संप्रसारण असे म्हणतात. पहा, जेव्हा यच्या ठिकाणी ई येणार, वच्या ठिकाणी उ येणार आणि रच्या ठिकाणी री येणार तेव्हा तिथे संप्रसारण तयार होत असते. याचेही आपण सोप्यामध्ये उदाहरण पाहूयात. आय होप तुम्हाला समजत असेल. यनादेश स्वरसंधीचे उदाहरण पाहत आहोत. पहा, प्रीती प्लस अर्थ इज इक्वल टू ई प्लस अ इज इक्वल टू य. प्रीत्यर्थ इति प्लस आदि. ई प्लस आ इज इक्वल टू या. इत्यादि. अति प्लस उत्तम. ई प्लस उ इज इक्वल टू यू. अत्युत्तम. प्रति प्लस एक. ई प्लस ए इज इक्वल टू ये. प्रत्येक प्रत्येक. मनु प्लस अंतर. उ प्लस अ इज इक्वल टू व. मन्वंतर. सु प्लस अल्प. उ प्लस अ इज इक्वल टू व. स्वल्प. पित्र प्लस आज्ञा. री प्लस आ इज इक्वल टू रा. पित्राज्ञा. अशा प्रकारे आपले यनादेश स्वरसंधीचे उदाहरण स्पष्टीकरणासह झालेले आहे. नेक्स्ट, आता आपण अयादी स्वरसंधी पाहणार आहोत. अयादी स्वरसंधी म्हणजे काय? तर ए ए औ औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल त्याचा ऐ, आय, अव, आव असा स्वर मिसळला जातो. जेव्हा ए ए ओ औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याची अयादी स्वरसंधी होते. जसं की ए प्लस अ याचा होणार आय. ऐ प्लस अ याचा होणार आय. ओ प्लस ई आलं तर त्याचं होणार अवी आणि औचं होणार आवी. पहा, जेव्हा ए च्या पुढे स्वर येईल तेव्हा ऐ होणार. स्वर किती आहेत? 12. या 12 स्वरांपैकी कोणताही स्वर जेव्हा या ए ऐ ओ औ या स्वरांपुढे येईल तेव्हा त्याचे इथल्या या प्रकारे स्वर मिसळला जाईल. जसं की ऐच्या पुढे स्वर आला तर अय होणार. ऐच्या पुढे स्वर आला तर आय होणार.
औच्या पुढे स्वर आला तर अव होणार आणि औच्या पुढे स्वर आला तर आव असे होणार. याचेही काही उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजल्या जाईल. पहा, आपण अयादी स्वर संधी पाहतोय. अयादी स्वर संधीमध्ये ऐ, ए, ऐ, ओ, औ यांच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याच्यात ऐ, आय, अव, आव असे स्वर मिसळले जातात. आता आपण त्याचे अयादी स्वर संधीचे उदाहरण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ने प्लस अन, ने प्लस ए प्लस अ इज इक्वल टू आय. नयन, गै प्लस अन, ऐ प्लस अ इज इक्वल टू आय. गायन, गो प्लस ईश्वर, ओ प्लस ई इज इक्वल टू अवी. गविश्वर, नौ प्लस इक, औ प्लस ई इज इक्वल टू आवी. नाविक. अशा प्रकारे आपले अयादी स्वरसंधीचे उदाहरण पाहिलेले आहे. असे आज आपण फक्त स्वरसंधी यांचे 4 प्रकार पाहिले. दीर्घत्व संधी, गुणादेश स्वरसंधी, वृद्धादेश स्वरसंधी आणि यणादेश स्वरसंधी याचे उदाहरणासह स्पष्टीकरण पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजले असेल. थँक्यू.